जाग आली तेव्हा मी कुठे आहे हेच क्षणभर मला कळेना. ही खोली वेगळीच होती. मी आजवर कधीही न पाहिलेली. नजरेसमोर दिसत होती अस्मानी तक्तपोशी, तिला फुलपाखरांची नाजूक नक्षीदार चंदेरी किनारा, मध्यभागी सुखद वेगाने फिरणारा पंखा. आणि मला एकदम आठवले, काल रात्री मी या खोलीत प्रथम पाऊल ठेवले. मी स्वतःशीच हसले. सुखाचे रेशमी पीस माझ्या मनावरून फिरले. काल रात्री दिव्याच्या प्रकाशात दिसली त्यापेक्षा ही खोली कितीतरी अधिक सुंदर होती. इतक्या सुंदर खोलीत जागे होण्याचे भाग्य लाभल्याबद्दल मी आजच्या दिवसाला धन्यवाद दिले. इतकी सुंदर सकाळ पडल्यास मी पलीकडे नजर टाकली. खिडकीच्या तलम अस्मानी पडद्यातून जगजगीत सोनेरी किरण आत येत होते. बाहेर एक पक्षी शीळ घालीत उडाला. ऊन इतके वर आले म्हणजे मी झोपले तरी किती वेळ. मी किंचित लाजले. पुन्हा एकदा गादीचा मऊपणा स्वतःमध्ये सामावून घेतला. माझ्या इतकी भाग्यवान मुलगी मीच. मला गंमत वाटली. बरोबर 12 तासांपूर्वी मी स्वतःला अत्यंत दुर्भागी समजत होते. दुःखाच्या वेदना असह्य होऊन मी आत्महत्या करायला निघाले होते. त्यावेळी मला शेखर भेटला नसता तर. शेखर, त्या नावाचा स्वतःशीच उच्चार करताच माझ्या सर्वांगातून गोड झिंझिण्या उठल्या. खरे तर हा सगळाच एक चमत्कार होता. कालपर्यंत मी शेखरला ओळखत देखील नव्हते. आज त्याच्या नुसत्या नावाच्या उच्चाराने देखील मनात फुले उमलत होती. शेखर, मी हलकेच हाक मारली. शेखर, पण ओ आली नाही. मी बिछाण्यातून उठून बसले आणि त्याची चाहूल घेण्याचा प्रयत्न करू लागले. स्वारी अजून झोपलेलीच असावी. मी शेखरच्या खोलीत जाऊन पाहिले. शेखर बिछाण्यात नव्हता. बिछाण्यावर एकही सुरकुती नव्हती. पुरुष भारी अव्यवस्थित असतात असे मी आजवर ऐकत आले होते, पण याने तर बिछाना नीट लावून ठेवलेला होता आणि ते देखील माझी झोपमोड होईल म्हणून चाहूलही लागू न देता. बेटा चहा करायच्या उद्योगाला लागला की काय? मला लाज वाटली. काय ही माझी अघोरी झोप. आता हा चहा घेऊन मला जागे करायला आला तर माझी पुरतीच फजिती होईल. मी उठले आणि किचनमध्ये गेले. आत कुणीच नव्हते. मग हा गेला तरी कुठे? बाथरूम संडासची दारे उघडीच होती. सबंध फ्लॅटमध्ये माझ्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. शेखर बहुधा खाली गेला असावा, काहीतरी आणायला. बिस्किटे नाहीतर ब्रेड. मी थोडा वेळ वाट पाहण्याचे ठरवले. दरम्यान त्याची चिठ्ठी चपाटी काय मिळते का ते शोधून झाले. न जाणो मी उठण्याआधीच तो कामावर गेलेला असायचा. पण चिठ्ठी सापडली नाही. मी बिछाना आवरला, तोंडावर पाणी मारले, कपडे नीटनेटके केले, पर्स घेतली आणि बाहेर उभे राहून त्याची वाट पाहायचे ठरवले. बाहेर जाण्यासाठी मी दार लोटले आणि मला धक्काच बसला. दाराला बाहेरून कुलूप होते. म्हणजे याचा अर्थ काय? मला एकटीला आत कोंडून शेखर चालता झाला होता. पण का? सबंध खोली माझ्या भोवती गरगर फिरू लागली. नेमके काय झाले होते? काय होणार होते? आजवर ऐकलेल्या साऱ्या वाईट साईट बातम्यांचे मोहोळ माझ्या डोक्यात उठले. स्त्रियांचा फार वाईट रीतीने उपयोग करणारी माणसे असू शकतात. त्यांचा फायदा घेणारी, त्यांची अब्रू लुटणारी, स्वार्थासाठी त्यांना विकणारी देखील. शेखर त्यातलाच असेल का? पण तो तसा बिलकुल वाटत नव्हता. काल रात्री तर तो मला घरी पोहोचवायलाच निघाला होता. पण कुणी सांगावे, असलीच माणसे अत्यंत चांगली वागतात, गोड बोलतात. किंबहुना गोड बोलणे, चांगले वागणे हे त्यांच्या व्यवसायाचे भांडवलच असते. पण माझा शेखर, तो असा असेल? माझ्या छातीत खंजीर घुसल्यासारखे झाले. कालच्या निराशेपेक्षा आजची निराशा अधिक दारुण होती. माझा धीर संपला. आता सारे बळ एकवटून आल्या परिस्थितीला तोंड देणे आवश्यक होते, नाहीतर पुढच्या संकटाची मला कल्पनाच करवेना. मी दरवाजावर धक्के मारायला सुरुवात केली. कुणीतरी ऐकेल या आशेने, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मी हादरून गेले होते. कशीबशी खिडकीत जाऊन उभी राहिले. थोड्या वेळाने एक मध्यमवयीन गृहस्थ खालून चाललेले दिसले. मी त्यांना हाका मारून माझी अवस्था समजावून दिली. काही वेळ ते माझ्याकडे आश्चर्याने पाहतच राहिले. मग ते जिन्याच्या दिशेने वळले. मला वाटले आता ते कुलूप फोडतील. लोकांच्या गडबडीचा कुलूप फोडण्याचा आवाज ऐकू येईल म्हणून मी कान देऊन ऐकू लागले. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. आवाज ऐकू आला तो किल्ली लावून कुलूप उघडल्याचा. त्यापाठोपाठ दरवाजा उघडला गेला. मी धावतच बाहेर गेले. मला विलक्षण थकल्यासारखे झाले होते. कुणाच्या तरी गळ्याला मिठी मारून मोकळेपणाने रडावेसे वाटत होते. आणि तरीही एक विचार पुन्हा पुन्हा डोक्यात येत होता. शेखरच्या फ्लॅटची चावी या गृहस्थांकडे कशी आली की हे देखील त्यांचेच साथीदार? मी आत अडकून पडल्याचे तोंडातोंडी कसे पसरले कुणास ठाऊक. कारण ह्या वेळपर्यंत थोडीफार माणसे आमच्या भोवती जमा झाली होती. एकमेकात कुजबुजत होती. त्यांच्या नजरा मला जणू भाजीत होत्या.
पण त्या पोक्त गृहस्थांनी ती गर्दी पांगवली. ते मला खुणेनेच म्हणाले, चला. लोकांच्या कुजबुजीतून मला एका गोष्टीचा उलगडा झाला होता. ते गृहस्थ या इमारतीचे मालक होते. मालकांबरोबर मी त्यांच्या घरी गेले. मला त्यांचा आधार वाटू लागला होता. या क्षणी मला कुणीतरी धीर देणारे हवेच होते. परंतु माझ्या अपेक्षेप्रमाणे ते माझ्याशी मायेने वागले नाहीत. उलट करड्या स्वरात म्हणाले, खरं तर मी तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करायला हवं. पोलिसांच्या? कशाबद्दल? मी चमकून विचारले. माझ्या इमारतीत शिरून हे धंदे केल्याबद्दल. धंदे? कसले धंदे? आता माझाही स्वर तिखट झाला. आगीतून बाहेर पडून फोफाटात मी सापडले होते म्हणायची. जगाची नजर जर इतकी विषारी असेल तर मी काल घेतलेला निर्णयच बरोबर होता. जग सोडण्याचा निर्णय. या विचारासरशी मला एकदम काल रात्री शेखरला दिलेले वचन आठवले. कुठल्याही अवस्थेत मी कधीही आत्महत्येचा प्रयत्न करणार नाही. नाही नाही, शेखर माझ्याशी कसाही वागो, मी त्याला दिलेले वचन कधीच मोडणार नाही. मी परिस्थितीला तोंड देईन, पण आपण होऊन या जगाकडे कधीच पाठ फिरवणार नाही. तुम्ही मला समजता तरी कोण? मी तीव्रपणे मालकांना विचारले. अडचणीत सापडले म्हणून मी काय पाहिजे ते ऐकून घेणार नाही. मालक अत्यंत कडवट हसले. हा तोरा मलाही समजतो. शब्दावर जोर देत ते म्हणाले, किंबहुना गुन्हा जितका मोठा तितका गुन्हेगाराचा फणकारा अधिक. गुन्हा? मी कसला गुन्हा केला? तुमच्या याराला घेऊन माझ्या इमारतीचा वापर परवानगी वाचून केलात, हा गुन्हा नाही? तुमचा प्रियकर बहुधा मजा मारून झाल्यानंतर तुम्हाला फसवून पसार झालेला दिसतोय. मला त्यांचे शब्द पुढे ऐकवेनात. मला हुंदका फुटला. शेखरविषयीच्या माझ्या सुंदर भावनेची ही विटंबना या राक्षसी जगात मला हरवून गेल्यासारखे झाले. माझे हुंदके थांबेनात. मालकांना कदाचित याची अपेक्षा नसावी. ते थोडा वेळ गप्पच बसले. मी हुंदके आवरून म्हणाले, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला तुम्ही तशातली समजलात तरी कसे? इथं राहणाऱ्या माणसानं मला आपल्या घरी म्हणून आणलं आणि अत्यंत सभ्यपणानं वागवलं. तिथं कुणीही राहत नाही. नाही कसं? शेखर सुखात्मे राहतो. निदान त्यानं तसं मला. शेखर सुखात्मे? त्या माणसानं खरं नाव सांगितलं नसावं. आता मालकांचा स्वर बराच खाली आला होता. रागाचा पारा उतरला होता. उलट ते काहीसे विचारात पडल्यासारखे दिसत होते. तुमची सारी हकीकत मला पहिल्यापासून सांगा बरं. त्यांनी निदान माझ्यावर विश्वास ठेवण्याची तयारी तरी दाखवली. त्याच्यातलं खरं काय आणि खोटं काय हे माझं मीच ठरवेन. पण लक्षात ठेवा, खोटं बोललात तर माझ्याशी गाठ आहे. सरळ पोलिसांना फोन करून. मी डोळे पुसले. पदराने चेहरा नीट पुसला. खरे काय घडले ते माझे मला तरी कुठे कळत होते. सारेच काही एखाद्या विलक्षण स्वप्नासारखे भासत होते. तितकेच धूसर, तितकेच अर्थहीन आणि तितकेच सुंदर. मी सांगू लागले. मन पुन्हा एकदा ते गूढ स्वप्न पाहू लागले. कालची रात्र पुन्हा एकदा आकाराला आली. पाण्याकडे बघत मी कितीतरी वेळ उभी होते. काळ्या भोर पाण्याच्या दिव्यांची प्रतिबिंबे हिंदकळत होती. पण त्यांची शोभा पाहण्याच्या मनस्थितीत मी नव्हते. दिव्यांची ही लुकलुक मला नकली वाटत होती. माझ्या भोवती नुसता गडद अंधार पसरला होता आणि त्यात एकही दिवा नव्हता. अंधार, पुलाखालच्या संथ पाण्यासारखा गडद काळाभोर अंधार. मला तरी त्या अंधाऱ्या पाण्याचाच एकमेव आधार शिल्लक राहिला होता. माझ्या मनात दाटून राहिलेल्या दुःखाचा काळोख त्या खोल संत अंधारातच मला विलीन करायचा होता, कायमचा. जगण्याच्या या धगधगीतून तीच एक विश्रांतीची जागा होती. त्या पाण्याच्या कुशीत लहान मुलासारखे शिरून मला स्वस्थ झोपी जायचे होते, परत कधीच जागे न होण्यासाठी. मी आजूबाजूला पाहिले. पुलावर कुणीच नव्हते. नाही म्हणायला दूरवर एक माणूस होता, पण तो विरुद्ध दिशेने झपझप चालत होता. बाकी सारे काही शांत होते. मध्येच एखादा उशिरा घरट्यात परतणारा पक्षी पंख फडफडत डोक्यावरून जाई, तेवढाच. माझा निश्चय ठरला. मी पुलाच्या कठड्यावर एक पाय ठेवला आणि दुसरा उचलला. पाण्यात काळोख एकदम केवढा मोठा भासला आणि कुणीतरी मला पाठीमागे खेचले. सोडा मला, मला जाऊ दे. मी झगडू लागले, पण माझे काही चालले नाही. मी जमिनीवरून उचलले गेले होते. माझ्या भोवती हात गच्च टाकून तो मला उचलून घेऊन चालला होता. तो पुलाच्या टोकाशी गेला आणि त्याने मला खाली ठेवले. आपण शेजारी बसला. दिव्याचा एक प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. तो एक देखणा तरुण होता. त्याचे नुसते ओठच हसत नव्हते, तर डोळेही मिस्किल स्मित करत होते. त्याची मजबूत शरीरयष्टी पाहिली आणि माझ्यासारख्या नाजूक मुलीने मघा त्याच्याशी झगडण्यात केवढी मोठी चूक केली हे लक्षात आले.
पण मनातला हट्ट अजून आटोपला नव्हता. मी फुरंगटून म्हटले, का वाचवलंत मला? अधिकार काय तुम्हाला मला वाचवण्याचा? मला अधिकार काय? तो हसला. त्याच्या त्या हसण्याचा अर्थ माझ्या ध्यानात आला नाही. पण तोच पुढे म्हणाला, तुम्ही आत्महत्या करीत होता ना? मग तुम्हाला वाचवण्याचा अधिकार मला जरूर आहे. त्याच्या स्वरात एक हुकूमत होती आणि तरीही विलक्षण प्रेमळपणा होता. त्याचे शब्द जणू केसांवरून पाठींवरून हात फिरवून मला शांत करीत होते, जवळ घेऊन धीर देत होते. आम्ही उठून कधी चालायला लागलो हे मलाच समजले नाही. तुम्ही एवढ्या तरुण वयात जगाला का कंटाळलात ते सांगाल मला? मला ते कुणालाही सांगावेसे वाटत नव्हते. जगाची खोटी सहानुभूती, दया दाखवण्याचा आविर्भाव, दान देतानाही स्वतः साधलेला स्वार्थ आणि नंतर पाठीमागून केलेली कुचेष्टा, या साऱ्याचा मला अगदी कंटाळा आला होता. आता कुणाकडूनही दयेची, सहानुभूतीची अपेक्षा नव्हती. आणि तरीही माझ्या नकळत मी सारे त्याला सांगू लागले. आजवरचे कडवट अनुभव त्याला सांगता सांगता जणू माझ्यापासून दूर दूर जाऊ लागले होते. माझे पोरकेपण, नातेवाईकांनी स्वार्थासाठी दिलेला आसरा, त्यांच्या जाचाला कंटाळून मी पत्करलेले एकटेपण, कंटाळवाण्या, थकवा असणाऱ्या श्रमांच्या नोकऱ्या, अपुरे उत्पन्न, दारिद्र्य, या जगण्याला मी अगदी कंटाळून गेले. आजच माझी शेवटची नोकरी गेली. आता पुन्हा नोकरी शोधणं, सगळी यातायात माझ्याच्याने पुन्हा व्हायची नाही. आणि कशासाठी करायची ही दगदग? निव्वळ जगण्यासाठीच ना. जगणं तरी कसलं? नुसतं जिवंत राहणं. मग त्यापेक्षा मरूनच गेलं म्हणजे सगळा व्याप सुटला. नाहीतर माझ्या मागं रडायला आहे तरी कोण? मी त्याच्याकडे पाहिलं. माझेही विचार तो हसण्यावारी नेईल अशी भीती मला वाटत होती. माझे दुःख त्याला का समजावे? इतरांप्रमाणेच तोही बहुधा मला पोरकट समजेल, माझी टर उडवेल. पण तो हसत नव्हता. उलट तो चांगलाच गंभीर झाला होता. तुमचे विचार मला समजू शकतात. मला देखील काहीसं असंच वाटायचं. जग सोडण्याची मलाही फार घाई होती. पण आपलं कुठं चुकतं हे मला आता समजलं. कुठं? आपण स्वतःच्या दुःखाचं फार कौतुक करतो. दुःखाचा काळा चष्मा एकदा डोळ्यांवर लावला की आपण तो काढायला तयारच नसतो. आपल्या भोवती इतके सुंदर सुंदर रंग पसरले आहेत, पण काळ्या चष्म्यातून ते सगळे काळपटच दिसतात. वाटेत एका भिकाऱ्याचे मूल झोपले होते. शेखरने त्याला उचलले. पलीकडे एक भिकारीण 2 कच्ची बच्ची घेऊन झोपली होती. शेखरने ते मूल तिच्या स्वाधीन केले. हे तुमचंच का बाई? रस्त्यावर झोपलं होतं. गाड्या बिड्या येतात या रस्त्यावरून, सांभाळून. आम्ही परत चालू लागलो. चालता चालता शेखर एकदम खळखळून हसू लागला. काय झाले असे मी विचारत असतानाच तो म्हणाला, काय गंभीर होऊन आपण आयुष्याचा विचार करतोय? खरं तर मजा करायचं हे वय आहे तुमचं. मजा? मला मजा परवडत नाही. सगळी गंमत काही पैशांनी विकत घ्यायची नसते. खरं म्हणजे गंमत ज्याच्या त्याच्या स्वभावातच असते. आम्ही थांबलो. वाटेत एक भेळवाला दिसला. त्याच्याकडे पोटभर भेळ खाल्ली. मला थोडेसे बरे वाटू लागले. पलीकडे रस्त्यावर एक चहावाला बसला होता. त्याच्याकडून घेऊन आम्ही चहा प्यायलो. आजवर असे रस्त्यात खाणे मला अगदी विचित्र वाटायचे. पण आता शेखर बरोबर होता, त्यामुळे सगळे गमतीदार वाटत होते. शेखर कुठल्या कुठल्या विषयांवर बोलत होता, मध्येच हसत होता. त्याच्या त्या विषयांना एक असा धागा नव्हता, पण ते ऐकायला फार छान वाटत होते, हे खरे. कुठल्याशा चित्रपटातला एखादा प्रसंग, वर्तमानपत्रातील एखादी बातमी, एखादा चुटका, कुठल्या तरी फुलाची माहिती, कपड्याची फॅशन, इतक्या क्षुल्लक गोष्टींविषयी तो अगदी रंगून बोलत होता. खरेच आपल्या भोवती इतके रंग पसरले आहेत याची मला आत्ताच प्रथम जाणीव होत होती. माझ्या मनावरचे धुके हळूहळू वितळत गेले. शेखरसारखी माणसे या जगात आहेत. ते जग मला सोडून जाणे बरोबर वाटत नव्हते. मी स्वतःशीच खुदखन हसले. माझ्या मनावरचे धुके हळूहळू वितळत गेले. शेखरसारखी माणसे ज्या जगात आहेत ते जग सोडून जाणे बरोबर नव्हते. मी स्वतःशीच खुदकन हसले. हेच तर शेखर मला मगा सांगत होता. क्षणाच्या रागाने मी आत्महत्या करायला निघाले होते. पण तो क्षण टळताच पुढचा क्षण इतका सुंदर, इतका जगण्यासारखा. चौकात कारंजे थुईथुई नाचत होते. निरनिराळ्या रंगांचा प्रकाश त्यावर पडला होता. धावत धावत पायऱ्या चढून आम्ही पाण्यापाशी गेलो. हसत हसत शेखरला म्हटलं, वाटतं की या इंद्रधनुष्यात चिंब भिजावं. मग भीज की, शेखर गंभीरपणे म्हणाला. माणसानं कुठल्याही इच्छा अपुऱ्या ठेवू नयेत. मी त्याला वेडावल्यासारखे केले आणि कारंजाच्या पाण्यात हात धरला. त्याच्या तोंडावर पाणी उडवले.
त्यानेही तसेच करून माझा चेहरा भिजवला. लहान मुलांसारखे खो खो हसत आम्ही एकमेकांवर पाणी उडवीत राहिलो. हातात हात घालून धावत आम्ही पायऱ्यांवरून खाली आलो. तेव्हा माझ्या मनावरचे ओझे दूर कुठेतरी जाऊन पडले होते. माझे लहानपण परत आले होते. खरे तर मी लहानपणी अशी स्वच्छंद कधीच वागू शकले नव्हते. आज मात्र माझे वेगळे बालपण सुरू झाले होते. कारण उद्यापासून मी नवे आयुष्य सुरू करणार होते. एक नवीन दार किलकिले झाले होते. त्या पलीकडचे सुंदर जग मला खुणावीत होते. एखाद्या स्वप्नासारखी रात्र रांगत होती. सारे शांत होते. माझ्या जवळून माझा सवंगडी चालत होता. त्याची माझी ओळख किती थोड्या वेळापूर्वीची होती, परंतु जन्मोजन्मीचे नाते असल्यासारखे आम्ही दोघे एकमेकांना मनातले सारे सांगत होतो. आणि एकाएकी ते सुंदर स्वप्न संपले. निदान संपल्यासारखे वाटले. शेखरने मला माझ्या घराशी सोडले तेव्हा मला सोडून तो जायला निघाला. मी सारा धीर गोळा करून त्याला निरोप दिला. मी चालू लागले आणि अचानक माझ्या गळ्याशी हुंदका दाटून आला. माझे पाऊल उचले ना. जखडल्यासारखी मी एका जागी उभी राहिले. असह्यपणे मन आक्रंदत होते. जाऊ नकोस, मला एकटीला सोडून जाऊ नकोस. जणू माझ्या मनाचा हा आक्रोश शेखरला ऐकू गेला. तो वळला. त्याने क्षणभर आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. तो परत फिरला. माझ्या जवळ येऊन त्याने विचारले, काय झालं? मला एकटीला जायचं नाही, मी तुझ्याबरोबर येते. रडवेली होऊन मी म्हणाले, माझ्याबरोबर? कुठं? चकित होऊन शेखरने विचारले. तुझ्या घरी. माझ्या घरी? शेखर क्षणभर विचारात पडला. बरं चल. मी न बोलता त्याच्या पाठोपाठ चालू लागले. आम्ही त्याच्या घरापाशी आलो तेव्हा दाराला अर्थातच कुलूप होते. ते उघडून आम्ही आत आलो. घर अत्यंत नेटकेपणाने सजवलेले होते. शेखरची अभिरुची किती चांगली होती याची साक्ष तिथली प्रत्येक वस्तू देत होती. फर्निचर, पडदे, भिंतीवरची नवकलेची चित्रे, कोपऱ्यातला नक्षीदार स्टँडचा दिवा, दारावर टांगलेल्या 2 सुरेख राजस्थानी बाहुल्या. मी भिंगरीसारखे फिरत सारे घर पाहून घेतले. शेखर अधूनमधून मला एकेका वस्तूचे वैशिष्ट्य सांगत होता. बिछाना तयारच होता. शेखरने चादरी पांघरूने घेतली आणि तो बाहेरच्या खोलीत गेला. जाताना मला म्हणाला, आता स्वस्त झोपा. कसला म्हणजे कसला विचार करायचा नाही. गुड नाईट. पुरुष इतके सभ्यपणे वागू शकतील यावर माझा विश्वास बसेना. इतका वेळ आम्ही बरोबर होतो, पण त्याच्या वागण्यात मला काहीही हिणकस आढळले नव्हते. त्याच्या स्पर्शात गाढ स्नेहाखेरीज दुसरे काहीही नव्हते. जे होते ते अत्यंत सुंदर होते, पवित्र होते. मला एकदा वाटले की दरवाजा उघडावा, धावत बाहेर जावे आणि शेखरच्या गळ्याला मिठी मारावी. गच्च, अगदी गच्च. त्याला सांगावे की तू इतके सन्मानाने वागावेस इतकी माझी योग्यता नाही. तुझ्यासारख्याच्या पायाखालची मी धूळ आहे. मला जवळ घे, मला कुरवाळ, कुस्करून टाक, चुरगळून टाक, चिरडून टाक. मी तुझी आहे, मी तुझीच आहे. एकाएकी दरवाजा खाडकन उघडला. मी एकदम बिछाण्यात उठून बसले. दारात शेखर उभा होता. दरवाजापाशी असलेला दिवा त्याने मालवला. आता माझ्या खोलीत काळोख पसरला. फक्त दरवाजातून बाहेरच्या खोलीतून दिव्याची तिरीप आत येत होती. मला एक वचन दे. शेखर अत्यंत गंभीरपणे बोलत होता. दूर अंतरावरून यावा तसा त्याचा आवाज येत होता, घुमल्यासारखा. मला वचन दे की पुन्हा कधीही आत्महत्येचा विचार डोक्यात आणणार नाही. मी मंत्रमुग्ध झाल्यासारखी ऐकत होते. त्याच तंद्रीत मी बोलले, मी वचन देते. शेखर गेला. जाताना त्याने मधले दार लावून घेतले आणि खोलीत संपूर्ण काळोख पसरला. सकाळी मी जागी झाल्यानंतर काय झालं हे तुम्हाला माहीतच आहे. मी माझी हकीकत संपवीत मालकांना म्हटले. मालकांचा राग आता पुरता ओसरला होता, परंतु ते काळजीत पडल्यासारखे दिसत होते. हे अशक्य आहे, माझा विश्वास बसत नाही यावर. ते म्हणाले, म्हणजे मी खोटं बोलते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मालकांनी समोर पडलेली किल्ली उचलली. मला हाताने खून करून ते बाहेर पडले. मी त्यांच्या पाठोपाठ चालू लागलो. तुम्ही खोटं बोलता असं मी म्हणणार नाही. तुम्ही खोटं बोलता असं मी म्हणणार नाही, कारण इतकं खोटं बोलणं तुम्हाला शक्यच नाही. बोलता बोलता आम्ही शेखरच्या फ्लॅटपाशी पोहोचलो होतो. तुमच्या बोलण्याचं प्रत्युत्तर तुम्हाला आत्ताच मिळेल, मालक म्हणाले. शेखर सुखात्म्यांचं घर अत्यंत कलापूर्ण रीतीने सजवलं आहे असं तुमचं म्हणणं? कुलपाला किल्ली लावत मालक म्हणाले. याच दरवाजातून तुम्ही मगा बाहेर पडलात. मग आता आत जा आणि तुम्हीच पाहून घ्या. उघड्या दरवाजातून मी आत गेले.
आश्चर्याने मला वेड लागण्याची पाळी आली होती. घर संपूर्ण मोकळे होते. एकाही खोलीत कसलेही सामान नव्हते. पण मी सांगते ना, खरोखरच या खोली भरलेल्या होत्या. गेल्या वर्षापासून त्या रिकाम्याच आहेत. अजून कोणी भाडे करून मिळत नाही आम्हाला. इथं एक शेखर सुखात्मे खरोखरच राहत होता. त्यानंच तुम्हाला काल रात्री आत्महत्येपासून परावृत्त केलं. कदाचित त्याला नंतर पश्चाताप झाला असेल. चूक कळली असेल स्वतःची. चूक? कसली? आत्महत्येची. स्वतः शेखरनं गेल्या वर्षी पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. पाणी, काळेशार पाणी. तो खोल गर्द काळोख माझ्या भोवती जमून आला आणि माझी शुद्ध हरपली.